वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. मात्र पेपर फुटीच्या आरोपानंतर केंद्र सरकारने आता अखेर नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर देशभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि पेपर फुटीचे गंभीर पुरावे समोर आल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द केली असून आता या प्रकरणाची CBI चौकशी केली जाणार आहे. यामागे कोणती मोठी टोळी सक्रिय आहे का आणि पेपर नक्की कुठून फुटला याचा छडा लावण्यासाठी ही चौकशी केली जाणार आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. यामुळे पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की परीक्षा पुन्हा कधी होणार. नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच फेरपरीक्षेची नवी तारीख जाहीर करेल. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावे आणि गोंधळून न जाता पुन्हा अभ्यासाला लागावे अशा सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आता या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.